किंवा जिथं ऑलरेडी कार्बनचं पर्सेंट जमिनीत जास्त असेल तुम्ही पाण्याच्या ड्रिंचिंगमध्ये देऊ शकता. जर 50 लिटर 100 लिटर तुम्ही ड्रम केला, त्यात जर गूळ वगैरे घालून जर तुम्ही हे ओतलं तरी त्याचं मल्टिप्लिकेशन खूप प्रमाणात होतं. मग त्या ठिकाणी इतर ठिकाणी पाण्याच्याद्वारे किंवा नोझल काढून तुम्ही देऊ शकता. टॉनिक म्हणून त्याचा उपयोग होतो. PSB फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, म्हणजे जिथं फॉस्फेट आपण टाकतो, फॉस्फेट मुळात हे इनसोल्युबल असतं, त्याच्यावर प्रक्रिया करून सिंगल सुपर फॉस्फेट करतात. H2SO4ची प्रक्रिया केली जाते रॉक फॉस्फेटवर आणि त्याचं सोल्युबलायझेशन होतं, म्हणून 14 ते 16% पिकाला उपलब्ध होतं. परंतु जर तुम्ही PSB वापरता तर जे फॉस्फेट जमिनीत ऑलरेडी असतंच, लक्षात ठेवा. आपल्या नॅचरली जमिनीमध्ये फॉस्फेट असतं पण ते पिकाला उपलब्ध होत नाही. म्हणून PSB फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, बॅसिलस व्हरायटी जी असते, बॅसिलस मेगाटेरियम घ्या, प्लॅसिलसच्या सगळ्या व्हरायटीचे आहेत ज्वानूच्या, ते याचा वापर करून याचं कन्व्हर्जन H2PO3 सोल्युबल फॉस्फोरिक ॲसिडमध्ये तयार करतात आणि पीक ते इमिजिएटली अपटेक करतं. याचा उपयोग आहे फॉस्फेट सगळ्यात जास्त वापर आणि नायट्रोजनचं हवेतले नायट्रोजन फिक्स करून पिकाला नायट्रेट फॉर्म अमोनिकल फॉर्ममध्ये प्रोव्हाइड करायचं काम करतं. रायझोबियम किंवा तुम्हाला ॲसिडोबॅक्टर असेल, ॲझोस्पेलियम वगैरे असतील, हे करतात. ॲझोस्पेलियम, ॲसिडोबॅक्टर, रायझोबियम हे सगळं तुम्हाला नायट्रोजन फिक्सिंगमध्ये मोडतात. PSB हे फॉस्फेट सोल्युबलमध्ये मिळतं. पोटॅशमध्ये KMB, फ्लुटोरिया म्हणून एक जीवाणू असतं ज्याचा उपयोग यासाठी होतो. KMB म्हणजे पोटॅश सोल्युबलायझिंग मोबिलायझिंग बॅक्टेरिया, म्हणजे पोटॅश जमिनीतलं पोटॅश तुम्हाला सापडतं पण ते पोटॅशला पिकाला उपलब्ध होत नसतं. म्हणून ह्या बॅक्टेरिया फ्लुटोरिया टाईप्स असतात, काही ठिकाणी असे पण बॅक्टेरिया किंवा काही ट्रायकोडर्मा व्हिडिओसुद्धा, हे सुद्धा ते पोटॅश सोल्युबलायझिंग करायचं काम करतं. फक्त लक्षात ठेवा की सोल्युबलायझिंग करणं हेच कार्य आहे, पण त्याला तुम्हाला जेवण द्यावं लागणार, त्यासाठी तुम्हाला शेणखत, गुळ वगैरे हे मिक्सिंग करावं लागतं. म्हणून रासायनिक खतावर फॉस्फेट आपण काही ठिकाणी मिक्स करून वापरतात, चालतं. पण जमिनीत जर तुमच्या ऑर्गॅनिक कार्बन नसेल, बेटर वे त्या व्यक्तीनं शेण वगैरे मिक्स करून सगळ्यात चांगलं किंवा 50 लिटर ड्रम करायचा, त्याच्यामध्ये हे लिक्विड वापरायचं, गूळ टाकायचं 1-2%, अंडी असतील तर ताक, दही वगैरे टाकून एक आपला फॉर्म्युला दिला आहे, त्या फॉर्म्युलाप्रमाणे तुम्ही देऊ शकता 1-2% प्रमाणे, आणि एक 7-8 दिवस ठेवून तुम्ही ते पाटातून सोडू शकता. खूप रिझल्ट चांगला येतो याचा, कारण हे नॅचरल असल्यामुळं तुम्हाला साईड इफेक्ट अशी अजिबात येत नाहीत, रेसिड्यू येत नाहीत, जमीनचा पोत चांगला येतो, तुम्हाला गांडूळ भरपूर प्रमाणात सापडतात याच्यामुळे, कारण हे असोसिएशनमध्ये मोडते, एकमेकाला सहकार्य करून ते ग्रोथ करतात. ह्याच्यामध्ये आपण ॲडव्हान्स एक प्रोडक्ट तयार केला आहे की ज्याला आपण म्हणतो फिनिक्स NPK बायो फर्टिलायझर. त्याच्यामध्ये आपण 5 किलोची बॅग आणलेली आहे. ज्यांना तर ग्रॅन्युल्स फॉर्ममध्ये कसं एक स्वदेशीबोल ग्रॅन्युल्स आहे ज्याला O फॉर्म मिळत नाही, पण जर काही जणांना O फॉर्म ग्रॅन्युल्समध्ये पाहिजे असेल तर आपली NPK ग्रॅन्युल्स फॉर्ममध्ये मिळेल तुम्हाला, ज्याचा आपण O फॉर्म देऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला N, P आणि K याचं कॉम्बिनेशन आहे, ते लिक्विड फॉर्ममध्ये पण तुम्हाला मिळेल. फिनिक्स NPKचा अर्थ काय? नायट्रोजन सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅशियम सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, हे तिन्ही एकत्र असतात. त्याच्यामध्ये लिक्विडमध्ये तुम्हाला इतर हार्मोन्स सापडतील. याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन्स, अमिनो ॲसिड्स, कार्बोनिक ॲसिड्स घ्या, प्लस तुम्हाला इतर ट्रेस एलिमेंट्स असतात. ट्रेसमध्ये तुम्हाला फेरस, झिंक वगैरे हेही सापडतं यात. त्यामुळे ग्रोथ हार्मोन्स प्लस जीवाणुयुक्त असलेला प्रोडक्ट आहे. NPK कोणाला सेपरेट पाहिलं तर पण NPK हे सगळ्यात जास्त चालतो, कारण त्याला फक्त स्पेशल द्यायची गरज लागत नाही. NPK लिक्विड आणि NPK 5 किलोची ग्रॅन्युल्स. 5 किलो ग्रॅन्युलचा फायदा काय होतो की ज्याला O फॉर्म पाहिजे आहे आणि ज्याला दांडा टाकायचा, म्हणजे काही जणांना सवय लावायची आपल्याला, की त्याला कसं असतं की हे कोण ट्रीटमेंट देणार, कोण ते मिक्स करणार, कोण ट्रीटमेंट देणार, म्हणजे सगळ्यात बेटर आहे 5 किलोचं ग्रॅन्युल्स. त्याच्यामध्ये टॉनिक पण आहे, जीवाणू पण आहे, आणि ते इमिजिएटली केमिकलवर मिक्स जरी केलं तर जे आत जीवाणू असल्यामुळं त्याला इफेक्ट लगेच होत नाही, O फॉर्म मिळतो. मायक्रोरिक्झा हे ग्रॅन्युल्स फॉर्म तुम्हाला मिळू शकतो. ZSP म्हणजे झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, म्हणजे जमिनीत आपलं झिंक जे असतं, जिथं झिंकचं कमतरता झालं किंवा रेग्युलर झिंक असेल, झिंक सुद्धा सोल्युबलायझिंग करायचे बॅक्टेरिया आहेत. NPK सगळ्यात जास्त प्रिफर करा जीवाणू,
कारण त्याचा उपयोग त्यामध्ये तिन्ही जीवाणू प्रकारचे जीवाणू आहेत. ग्रॅन्युल्स फॉर्ममध्ये पण आहेत, लिक्विड फॉर्ममध्ये. लिक्विडचा फायदा टॉनिक म्हणून पण होतो आणि जीवाणू पण होतो. याचा पण टॉनिक सॉईल ॲप्लिकेशनमध्ये होतो. दोन्ही तुम्ही प्रिफरन्स करू शकता. ज्यांना सवय नाही, दुकानदाराला काहीतरी करायची इच्छा आहे पण काय विकतं का नाही माहीत नसतं, रिझल्ट आहे का नाही, तर आपण ग्रॅन्युल्स प्रिफर करा. त्यांना ओपा मिळेल, स्कीममध्ये पण देऊ शकतो आपण. जीवाणू खत आहेत, प्लस आपलं पण समाधान झालं की आपण काहीतरी शिकून शेतकऱ्यांना उपयोग केलेला आहे. जमिनीचा पोत सुधारला, हा एक प्लस पॉईंट झाला. पुढची पिढी जगू शकते. प्लस आधुनिक इको फ्रेंडली शेती पण झालेली आहे, शेती टिकणार आहे. असे कितीतरी फायदे यातून मला होतात आणि जीवाणू खते आवश्यकच आहेत. मायक्रोरिजा तुम्हाला आवडीने सांगितलेलं आहे की मायक्रोरिजा एक प्रकारचा फंगस आहे. दुसरा पण त्यात ऑल इन वन एक बघतोय. ऑल इन वन म्हणून आपण एक प्रोडक्ट असा डेव्हलप केला आहे की ज्याच्यामध्ये हा पीजनमध्ये मोडतो. ज्याला बा ठीक आहे की मला हे लायसन्सच्या प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट नाही आहे, एक्सपायरी मला 1-2 वर्ष पाहिजे आहे, पण मला जीवाणू खतं पण पाहिजे आहेत आणि मला असा प्रोडक्ट पाहिजे की ज्यामध्ये सगळंच पाहिजे, मिसळ पाहिजे. म्हणजे त्याला NPK पाहिजे, झिंक सोल्युबल बॅक्टेरिया मॅटरियल मॅन्युसुपली पाहिजे, मी बायो पेस्टिसाईड पण पाहिजे, टॉनिक पण पाहिजे. असं आपण ऑल इन वन केलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे जीवाणू 10 प्रकारचे 11 प्रकारचे मिळणार. NPK, झिंक, पोटॅशियम सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, सल्फर सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, सिलिकॉन सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया मिळणार. प्लस बायोपेस्टिसाईड म्हणजे ट्रायकोडर्मा व्हिरिडी असेल, मॅटरियल मॅन्युसुपली असेल, बेविरिया बॅसिकाना असेल, व्हर्टिसिलियम लिकॅनी असेल, हे सगळं त्यात मिळणार. प्लस इतर बायोपेस्टिसाईड तुम्हाला हर्बल एक्स्ट्रा त्यात मिळणार, तुम्हाला टॉनिक्स मिळतील त्यात. त्या ऑल इन वनमध्ये याचा बेनिफिट काय होता ऑल इन वनचा की एक प्रकार तुम्हाला 1 किलो पॅकेट मिळालं, त्या 1 किलोचं पॅकेट तुम्हाला 1-2 किलोचं पॅकेट तुम्हाला 1 टनाच्या कुजवासाठी उपरतं. त्यात तुम्हाला ते आपण फॉर्म्युला दिलेला आहे की 50 किलो ड्रममध्ये तुम्ही ते टाकून 1 किलो टाकून त्यात तुम्ही 1 ते 5% गूळ, प्लस त्या ठिकाणी तुम्ही अंडे असेल, ताक असेल, दही असेल, तूप असेल, प्लस त्या ठिकाणी तुम्हाला काही डाळ घालू शकता आणि हे पुरा टाकून तुम्ही 10-15 दिवस तुम्ही ठेवला तर त्याचा उपयोग तुम्हाला टॉनिक म्हणून पण होतो, बायो फर्टिलायझर म्हणून पण होतो. त्यात बायो पेस्टिसाईड घटक आहेत, सगळे घटक आहेत आणि पीजीआरमध्ये पण पीजीआर मोडल्यामुळे याचं एक्सपायरीचा प्रश्न निर्माण होत नाही आणि मार्जिन पण चांगला येईल. याचा उपयोग परत पीक म्हणजे जे काही पाला कुजवासाठी पण होतो. आणि त्यानंतर आहे पाला कुजवणारे जीवाणू, ज्याला इफेक्टिव्ह मायक्रो EM सोल्युशन मागतात. काही जण EM सोल्युशन आहे का, EM सोल्युशन आहे का. EM सोल्युशन म्हणजे इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हे असे आहेत की याचा उपयोग EM सोल्युशन जे आहे त्यात ठीक आहे. EM कॉम्पोफास्ट म्हणून आहे. कॉम्पोफास्टचा अर्थ कॉम्पोफास्ट म्हणजे कॉम्पोस्टिंग फास्ट करायचं काम करतं. कॉम्पोस्टिंग फास्ट करायचं काम करतं. याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे जीवाणू सापडणार. प्लस यामध्ये काही आम्ही ॲक्टिवेटेड जीवाणू कल्चर घातलेत की ज्याला ऑलरेडी आम्ही जे निसर्गामध्ये जे डिकॉम्पोस्टिंग होत नाही, काही लिग्निन किंवा काही असे काही पेक्टिन्स असतात की ज्याचं लवकरात लवकर डिकॉम्पोजिशन होत नाही. कॉटनिक मटेरियल असतं की आम्ही असे जीवाणू तयार केलेत लॅबोरेटरीमध्ये ज्याचं फास्ट प्रमाणात, ॲक्च्युली निसर्गामध्ये हे असतंच नाही असं नाही, आपण निसर्गातून हायली इफेक्टिव्ह बॅक्टेरियाज काढतो की ज्याचं जीवाणूमध्ये ॲक्टिनोम ॲसिड असतील, डिकॉम्पोजिंग बॅक्टेरिया असतील किंवा रायझो, परत तुमचं असे सगळ्या प्रकारचे जीवाणू म्हणजे बायोपेस्टिसाईड, डिकॉम्पोजिंग बॅक्टेरिया, बायो फर्टिलायझर्स हे कॉम्बिनेशन असल्यामुळे याचा उपयोग तुम्हाला पाला कुजवण्यासाठी पण होतो. प्लस तुम्हाला EM सोल्युशन म्हणजे काही जण लिक्विड फॉर्ममध्ये पण मिळतं EM. याला स्प्रे करू शकता, ड्रिंचिंग करू शकता, वाढवू शकता. हेच तुम्हाला ऊसाचा पाला कुजवायसाठी म्हणजे काही जण सरीमध्ये पाला टाकतात आणि ते न कुजल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येतात. याचं पण सोल्युशन जर तयार करून जर त्या पाल्यावर जर आपण स्प्रे केला तर खूप फास्ट प्रमाणात त्याचं कुजण्याची प्रक्रिया तयार होते. म्हणून ऊस पाचट ज्यांना जमिनीत ठेवतात तर त्यांना तो खूप प्रॉब्लेम होतो, कारण त्याच्यामध्ये जो घटक असतो लिग्निन ती इमिजिएटली सोल्युबल होत नाही, विरघळत नाही किंवा कुजत नाही.
तर आपण असे जीवाणू तयार केलेत की ज्याच्यावर तुम्ही प्रक्रिया करून जर वापरले तर त्याचा पाला लवकर 45 ते 50 दिवसात कुजण्याची प्रक्रिया चालते. मग त्यावर कृषी सेवा केंद्राला याचं आवर्जून सांगायचं, शेतकऱ्यांना पण सांगायचं की तुम्ही हे किंवा वापरा, वाढवा, आणि तुम्हाला जिथं पाला ठेवत असाल तर तुम्ही त्याचा वापर करा. एक्झिबिशन आपला सगळ्यात जास्त सेलचा होतो आणि हे कुणालाही माहीत नसतं. आपला सेल लोकली का होत नसतो, कारण आपण ते शेतकऱ्यांना सांगत नाही. ज्यांचा पाला असतो ठेवतात त्या शेतकऱ्यांना हे लागतंच, त्यांना ही प्रक्रिया त्यांना रिझल्ट चांगला येतो. पावसाळ्यात खूप फास्ट प्रमाणात, पण याला पाणी लागणं गरजेचं आहे. म्हणजे पाणी जर खालून जात असेल तर त्याला कुठं ना कुठं ते मिक्सिंग करून त्याच्यावर पाणी पडणंही गरजेचं असतं उसाच्या पाल्यावर. कारण वर वाळलं असेल आणि वर स्प्रे केला तर कुजणार आहे का नाही, त्याला पाणीही लागणार. मग त्याला सांगायचं की ह्या पाणी पण पडलं पाहिजे. पावसाळ्यात त्याचा रिझल्ट खूप चांगला येतो, कारण जिवंत जीवाणू राहतात आणि पावसाळ्याची खूप प्रक्रिया चांगली होते. ह्या 3 प्रकारचे तुम्हाला कॉम्पोफॉस्ट एक आहे. STP कल्चर म्हणजे स्लज ट्रीटमेंट प्लांटमध्ये, म्हणजे जो पुणे वगैरे आहे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये कॉमन ETP प्लांट असतात. STP प्लांट म्हणजे सांडपाणी काय केले, जिथं मोठे मोठे घरं आहेत, अपार्टमेंट्स असतात, 1000 घरं एकाच वेळ असतात, त्यांना कॉमन ETP प्लांट त्यांनी डेव्हलप करायला सांगितलेलं आहे गव्हर्नमेंटनं. ते सांडपाणी आम्ही घेणार नाही जोपर्यंत ते स्टँडर्ड COD स्टँडर्ड BOD मध्ये मोडत नाही. तर आपण असं कल्चर डेव्हलप केले. हे डेव्हलप करायसाठी हे काय करतात, अपार्टमेंट पुणे वगैरे, आता कोल्हापुरात पण भरपूर अपार्टमेंट मोठे मोठे, म्हणजे त्याचं 500-500 घर असतात आणि मध्ये कॉमन सगळं असतं. म्हणजे शहर एक प्रकार शहरच असतं ते, पण त्याचं सगळं सांडपाणी महानगरपालिका घेत नाही. ते म्हणते आम्ही घेणार नाही, तुम्ही ट्रीटमेंट देऊनच आम्हाला द्यायचं. मग त्याला ब्लोअर असतो, एक कॉमन टँक असतो, त्या टँकमध्ये पाणी टाकलं जातं. सॉलिड असेल तर खतं वापरली जातात आणि जे लिक्विड असतं त्याच्यावर ट्रीटमेंट देऊन सोडावं लागतं. ब्लोअर वापरल्यानंतर काय होतं, इलेक्ट्रिसिटी विनाकारण जाते. इलेक्ट्रिसिटी गेल्यामुळे काय होतं की 1 लाख 2 लाख रुपयाच्या आसपास बिल त्याचं येतं. तर आपण कल्चर असे डेव्हलप केले, जर त्या व्यक्तीने त्यात कल्चर आपल्याला टाकलं, STP कल्चर म्हणून असते, EM कल्चर, तर त्याचा 50% त्याचा ब्लोअरचं प्रेशर कमी होतं आणि लाईट बिल होतं. रात्रभर लावायची गरज नाही मोटर, त्यामुळे झोपू लागते, हा प्लस पॉईंट येतो. आणि याचा COD आणि BOD खूप कमी होतो. पुण्यामध्ये खूप कंपन्या आपल्या वापरतात. कोल्हापुरातला एनरॉन म्हणून कंपनी आहे, ती कुठली इक्विटॉक्स म्हणून आहे, ते पण आपलं वापरलं जातात. हे एक रिसर्च प्रोडक्टमध्ये मोडतो. याचा उपयोग नॅचरली जे काही डिकॉम्पोजिंग न होणार आहे, आपण सध्या आणि प्लास्टिक डिग्रेडेट करायसाठी आपण एक जीवाणू तयार करायचा प्रयत्न करतोय, पेट्रोलियम डिग्रेडेशन करायचे. हेतू एवढाच की असतं की जे ग्रीस डेव्हलप करणं, विरघळायची अशी ज्याच्या ठिकाणी सगळ्याच प्रकारचे कचरा येतो किंवा लिक्विडमध्ये असेल सॉलिड फॉर्ममध्ये असेल, तर त्याच्यावर जीवाणू वाढवून आपण ते डिकॉम्पोजिंग करून त्याचं सोल्युबल फॉर्म करून खते करून वापरायचा. खतं म्हणून वापरू शकतो. ते जे पाणी आहे त्याचा आपण बागेलाही वापर करू शकतो. इतकं आपण COD आणि BOD कमी करू शकतो. आता एक आहे सूक्ष्म मूलद्रव मायक्रोन्युट्रिएंट्स आहे कॅटेगरी. मायक्रोन्युट्रिएंट ऑलरेडी आपण मिक्स मायक्रोन्युट्रिएंट बघितलेलं आहे. आता हे मिक्समध्ये नाही, हे स्टेटमध्ये मोडतं. म्हणजे जे आपण झिंक, कॉपर, मॅंगनीज, मॅग्नेशियम, बोरॉन वगैरे बघितलेलं आहे, ते मिक्स फॉर्ममध्ये आपण बघितलं, ग्रेड 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. आता त्यातले प्रत्येक घटक आपण सेपरेट देऊ शकतो. आपण कॉम्बो पॅक बघितलेला आहे. कॉम्बो पॅकमध्ये जे इंडिव्हिज्युअल मला घटक जे सांगितलेले त्या दिवशी, तर झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, कॉपर सल्फेट, तर हे जे आहेत आपल्या ठिकाणी टोटल 12 ते 13 प्रकारचे स्टेट फर्टिलायझर्स आहेत. झिंक सल्फेट हेप्टा, हे बोरॅक्स आहे. सगळं दाखवता येणार नाही आपल्याला, परंतु एक आपलं कॉपर आहे. हे सगळे सिंगल न्यूट्रिएंटमध्ये मोडतात. याचाच उपयोग पुढे आपल्याला मिक्समध्ये होऊ शकतो. पण ज्या शेतकऱ्यांना स्वतःच मिक्सिंग करायचं असेल, ज्यांना स्पेसिफिकच पाहिजे आहे, कुणाला बोरॉन डिफिशियन्सी असेल तर बोरॉन आपण देऊ शकतो, कुणाला फेरस डिफिशियन्सी फेरस देऊ शकतो. काही ठिकाणी फक्त झिंकची कमतरता आहे, बाकीची गरज लागत नाही. तर महाराष्ट्राच्या आज तुमच्या पेपरमध्ये बघितलं असेल तर झिंक सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्या काही ठिकाणी कमी आहे, कोकणात पण कमी आहे, कोकणात पोटॅशियम कमी आहे. तर ह्या ठिकाणी एकरी 10 ते 20 किलो तुम्ही झिंक
3-4 प्रकारमध्ये हेप्टा असतं, मोनो असतं. हेप्टा म्हणजे 7 त्यात पाणी असतं, 7 मूलद्रव्य पाण्यात असतात. साधारण 24% तुम्हाला सापडेल त्यात, 21% ते 24%च्या आसपास सापडेल. तुम्ही जर मोनोमध्ये म्हटला तर 27 पासून 30 ते 31% सापडेल तुम्हाला. अमोनियम मॉलिब्डेट, अमोनियम मॉलिब्डेट 50% असतं. याचा उपयोग फ्रूट सेटिंग वगैरे मध्ये होतो. कॉपर सल्फेटमध्ये 24% कॉपर असतं. हे कॉपर सल्फेट आहे. 1 किलो मिळेल, 5 किलो मिळेल, 10 किलो मिळू शकतं आपल्याला. फेरस सल्फेट मध्ये फेरस असतं 19%च्या आसपास. हे सगळे 100% सोल्युबल आहेत. स्पेशल म्हणजे तुम्हाला ड्रिपमध्ये पण देऊ शकतो आपण, स्प्रेइंग करू शकतो, ड्रिंचिंग करू शकतो. ड्रिपमध्ये ड्रिंचिंग, स्प्रेइंग या पुन्हा आळवणी करायला आळवणी करू शकता. मॅग्नेशियम सल्फेट साधारण 9.7% किंवा 9.9% आसपास मला मॅग्नेशियम सापडेल. मॅग्नेशियम सल्फेटमध्ये साखर असते ती. हे आवश्यक म्हणजे सेकंडरीमध्ये मोडतं मॅग्नेशियम सल्फेट. आपलं स्वतः लायसन्स आहे मॅन्युफॅक्चरिंगचे. एकरी 25 किलो वापरायचं असतं ते मॅग्नेशियम सल्फेट. मॅंगनीज सल्फेट, मॅग्नेशियममध्ये Mg, मॅंगनीजमध्ये Mn. याच्यामध्ये तुम्हाला 30 ते 31% मॅंगनीज आहे. थोडं ब्राऊन कलर, याचा कलर थोडाफार पिंकिश असतो. मॅंगनीज कधीही कोणी वापरत नसतं. आपली एकमेव कंपनी की जे प्रमोट करतं मॅंगनीज. मॅंगनीज आवश्यक आहे पिकाला. मॅंगनीज टाकला तुम्हाला रिझल्ट खूप चांगला येतो, कारण वापरलं जात नाही कोणी. मॅंगनीजची कमतरता ऑलरेडी पिकाला आहे. बोरॅक्स, बोरिक ऍसिड आणि डायसोडियम टेट्राबोरेट म्हणून आहे, प्लस सोल्युबल म्हणून आहे. हे 4 प्रकारचे बोरॉन्स आहेत. त्यामध्ये तुम्हाला 10% पासून 20% पर्यंत, 10% आहे, 15% आहे, 17% आणि 20%. बोरिक ऍसिडमध्ये 17% असतं आणि सोल्युबल म्हणजे असतं जे 100% 100% सोल्युबल होतं, त्यांचं 20% आहे. बोरॉन हे खूप आवश्यक आहे. पानं आकडणं, पाण्याची रुंदी कमी होणं, हे तुम्हाला बोरॉनची डिफिशियन्सी सापडते. बोरॉन फवारलं जातं. बोरॉन पिकाला खूप आवश्यकता आहे. FeEDT आणि झिंक EDTA. EDTA अर्थ चिलेशन, एक आहे प्रोटीन चिलेशन. EDTA म्हणजे इथिलीन डायअमाइन टेट्राएसिटिक ऍसिड म्हणून एक कन्सेप्ट आहे. हे जो चिलेटिंग एजंट म्हणून काम करतं. चिलेशन म्हणजे काय असतं, सल्फेट फॉर्ममध्ये काय असतं आणि EDTA फॉर्ममध्ये असतं. सल्फेटचं इमिजिएटली पीक अपटेक नाही केलं तर ते जमिनीत लिचआउट होऊ शकतं, पण EDTA लगेच लिचआउट होत नाही. पिकाला स्लोली पुरवठा करतं. प्लस EDTA मुळे पिकाचा रिझल्ट पण फास्ट येतात. प्रोटीनिक फॉर्ममध्ये असेल तर रिझल्ट फास्ट येतात. FeEDTA डाळिंब, द्राक्षे याच्यासाठी आवर्जून शिफारस केलेली आहे. फवारणी केली जाते. काही माणसं स्वतःच तयार करतात आणि हे सगळ्याचं 1% 2% किंवा 0.5% मिक्सिंग करून स्प्रे करतात. रिझल्ट खूप चांगला येतो. काही तर शेतकरी कोकणातले आपल्याकडे येऊन आहे की नाही, स्पेशल अमोनियम सल्फेट, अमोनियम मॉलिब्डेट 1-1 किलो 5-5 किलो घेऊन जाऊन स्वतः टेस्टिंग सॉईलचं करून काय कमतरता आहे तेवढं डोस तयार करू शकतो आपण त्याला, आणि आपण त्याला मार्जिन पण देऊ शकतो. याचं सेपरेट आपलं लायसन्स O फॉर्म मिळू शकतो. वी आर द सेल्फ मॅन्युफॅक्चरिंग, आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो याचं. त्यानंतर वॉटर सोल्युबल्स. अलीकडं सगळ्यात जास्त सेल होणारा प्रॉडक्ट म्हणजे वॉटर सोल्युबल. आता थोड्या दिवसानं वॉटर सोल्युबललाच पुढचे दिवस चांगले येणार आहेत, कारण कंट्रोल मॅनरमध्ये आपण ते प्रोव्हाइड करू शकतो. वॉटर सोल्युबल आणि आपण जे नेहमीचं सॉईल ॲप्लिकेशन खतं जे देतो, म्हणजे युरिया, DAP, कोण म्हणतो सिंगल सुपर फॉस्फेट असेल 18-18-19, हे एक सोल्युबल फॉर्ममध्ये पण असतं, इनसोल्युबल फॉर्ममध्ये असतं. सॉईल ॲप्लिकेशन जे खतं असतात ते 18-18 असतात, 19 असतात, आणि हे सोल्युबल फॉर्ममध्ये 19-19. फरक काय असतो, जर तुम्ही संपूर्ण किंवा 19-19 जर सॉईल ॲप्लिकेशनची ग्रेड घेतली तर त्याच्यामध्ये बाकीचं जे असतं ते इतर घटक इनसोल्युबल असतात. म्हणजे त्यामध्ये काही प्रकारची डोलोमाइट असेल, जिप्सम असेल किंवा असे घटक असतात की जे सोल्युबल नसतात, म्हणून ते आपण टाकू शकतो जमिनीत. ते तुम्हाला विरघळत नाही. ज्यावेळी तुम्ही पाण्यात टाकता तर त्यातलं ठराविक विरघळतं 19%, बाकी सगळं जे राहतो वरचा जो आहे साधारण 50% जे आहे ना तो लगदा राहतो, म्हणून आपण ते अप्लाय करू शकत नाही. ते टाकल्यानंतर इमिजिएटली पिकाला उपलब्ध होत नाही, कारण त्याच्यावर पाणी लागायला पाहिजे. पाणी लागल्यानंतर त्यातलं सोल्युबल स्लोली रिलीजिंग होणार आणि पिकाला लागणार.
परंतु सोल्युबल वॉटर सोल्युबल फर्टिलायझर म्हणजे काय होतं, याच्यामध्ये तुम्हाला इमिजिएटली 100% सोल्युबल होतं आणि जे 100% सोल्युबल होतं तेच पीक खाऊ शकतं. हे ऑलरेडी मला क्लिअर केलेलं आहे की जस्ट आपली बॉडीसुद्धा जे आपल्या पोटात सोल्युबल होतं तेच आपण अपटेक करू शकतो. सेम तसंच आहे, पीकसुद्धा जे सोल्युबल होतं तेच अपटेक करू शकतो. याच्यामध्ये NPKचे ग्रेड जास्त चालतील. एक आहे NPK, एक आहे सिंगल, म्हणजे काही ठिकाणी पोटॅश सेपरेट मिळतं, फॉस्फेट सेपरेट मिळतं आणि नायट्रोजन पण सेपरेट मिळू शकतं. युरिया सोल्युबल आहे. हां, आता NPK मध्ये कसं 18-18, 19-19, 20-20 आपली 3 ग्रेड आहेत. प्लस इंडस्ट्रियल ग्रेडमध्ये 1261 एक आहे, 0050. 0050 म्हणजे फक्त त्यात पोटॅश असतं. आता पोटॅशला के म्हणतात कारण पोट ॲशचा अर्थ लक्षात ठेवा. पोट म्हणजे पॉट. पूर्वी काय करत होते, पोटॅश मिळत नव्हतं तर झाडाचा पाला पाचोळा काड्यावर जाळून आहे की नाही त्याचं रिकवर करायचे पोटॅश ते लोखंडाच्या ड्रममध्ये त्याला पॉट म्हणायचे. आणि पॉट म्हणजे हे ड्रम तो, आणि ॲश म्हणजे झाडाचा ॲश म्हणून त्याला पोटॅश म्हणत होते. आता पोटॅशच्या खाणे, आता पोटॅश वेगळ्या प्रकारमध्ये KCL मध्ये पोटॅशियम क्लोराईड असतं, सल्फेट ऑफ पोटॅश असतं. रेग्युलरली वापरतात शेतकरी, त्याला मुरेट ऑफ पोटॅश म्हणतात. जे सोल्युबल असतं ते सल्फेट ऑफ पोटॅश असतं. कॉम्बिनेशनमध्ये 19-19, 20-20 आणि 18-18 ग्रेड असते. आपली ग्रेड आहे, सेपरेटली मिळतं तुम्हाला. याचा उपयोग काय होतो की पिकाला इमिजिएटली सलाईनसारखं काम करते. आणि जर तुम्ही कंट्रोलिंग फॅक्टरमध्ये वापरला तर तुम्हाला सॉईल ॲप्लिकेशन वापरायचीच गरज नाही. कारण तुमचे बाहेरच्या शेतकऱ्यांमध्ये म्हणजे तुम्हाला सॉईल ॲप्लिकेशन खूप कमी प्रमाणात वापरतात. जिथं ग्रीनहाऊस वगैरे असतात, ड्रीप आहे, त्या ठिकाणी सोल्युबलच लागतं. पण तुम्हाला कसं की दररोज 1 किलो तुम्ही देत गेला, खर्चही कमी होतो आणि तुमच्या कंट्रोल राहतं. पिकाची एक सायकल आहे, जसं आपण 2 टाईम जेवू शकतो, पिकाला एक काही समजत नसतं. त्याला तुम्ही सारखं टाकला तर सारखं खाता असं कधीही नाही. तुम्ही जर युरिया 5% टाकला तर पीक जेवढं खायचं तेवढंच खातं, बाकी सगळं लिचट होऊन टाकतं. पिकाची एक कॅपॅसिटी आहे, त्याला म्हणतो ॲक्सेप्टिंग कॅपॅसिटी असते. जोपर्यंत ॲक्सेप्टिंग कॅपॅसिटी तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत मी एवढी टिकी टाकली, 2 टिकी टाकली, एवढं उत्पादनाचं कधीच येत नाही. म्हणून युरिया तुम्हाला 25 किलो एकरी 6 ते 8 हप्ते द्यायला सांगितले. का सांगितले? कारण पीक युरिया 25 किलो एकरी खाऊ शकतं एका वेळी, सरासरी 25 ते पिकाच्या अंतरच्यानुसार. पण आपण एका वेळी 2-2 पोती टाकतो तर पीक अजिबात खात नाही. ते जेवढं पिकाची गरज आहे तेवढंच खातं, बाकीचं पाण्यात लिचट होत जातं. मग या ठिकाणी वॉटर सोल्युबलमध्ये फायदा असा असतो की तुम्ही एकरी पंपाला 100 ग्रॅम वापरलं किंवा एकरी 1 किलो एका वेळी तुम्ही वापरलं ना, तुमचं कॉस्टिंग कमी होतं, पिकाला लागू होतं. आता यातलं नायट्रोजन अमोनिकल फॉर्ममध्ये पण असतं, अमाइड फॉर्ममध्ये पण असतं आणि नायट्रेट फॉर्ममध्ये 3 फॉर्म टाकलेलं असतं. त्यामुळे तिन्ही पिकाला मिळतं. पोटॅशमध्ये पोटॅशियम क्लोराईड, सल्फेट ऑफ पोटॅश फॉर्ममध्ये पण मिळू शकतं आणि फॉस्फेट सोल्युबल फॉर्ममध्ये असतं. आता मला ऑलरेडी परवा सांगितलेलं आहे की नायट्रोजन प्रोटीन तयार करायसाठी पीक वापरतं, प्लस ग्रोथ करायसाठी पिकाचे सर्वांगीण विकास करायचं काम नायट्रोजन करतं. जर नायट्रोजन नसेल तर तुमच्या पिकाची वाढच होऊ शकत नाही. नायट्रोजनचा मुख्य उपयोग प्रोटीन तयार करायसाठी होतं. पिकामध्ये प्रोटीन हे साधारण डाळीचं वर्गीयमध्ये जास्त प्रोटीन मला सापडतं, तर नायट्रोजनचं कन्व्हर्जन प्रोटीनमध्ये होतं आणि वाढ होतं. पोटॅश हे पाणी धरून ठेवायसाठी, जर पोटॅश कमतरता असेल तर ते तुम्हाला झाड सुकायला जाईल. पाणी उपलब्ध असून सुद्धा पीक ज्यावेळी घेत नाही तर समजा की पोटॅश कमी आहे, लाल येणं किंवा पेराची रुंदी कमी होणं किंवा त्याला थोडं प्रेशर येतं पिकाला सुद्धा, तर पोटॅश हे तुम्हाला द्यावंच लागतं. पोटॅश हे सगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमध्ये कॅटलिस्ट म्हणून काम करतं. पिकाची सर्वांगीण वाढीसाठी पोटॅश काम करतं. फॉस्फेट तुम्हाला परवा सांगितलेलं आहे प्रोमध्ये की रोडझोन वाढायचं काम करतं. फॉस्फेट हे न्यूक्लिक ॲसिडमध्ये पेशीमध्ये सगळ्यात मोठा महत्त्वाचा भाग करतं. ते 1 किलो, 5 किलो आणि 25 किलो तुम्हाला बॅग मिळेल याची.